अर्थात अशरफ लाला षटक क्रमांक पहिलं टाकलं जातं. पहिला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका मिडॉनला डायरेक्ट हिट आणि पंचांकडे विचारणा केली जाते. अर्थात निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग वरती देखील या अगोदर सामने रंगलेले आहेत. आता तर फायटिंग स्कोर आहे, त्यामुळं रंगत या मॅच मध्ये शेवटपर्यंत वाढत जाईल, कोणत्या प्रकारची शंका नाहीये. आणि निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज बाद अशरफ यांना परतावं लागते. आदर्श हे षटक क्रमांक पहिलं टाकत असताना आपण पाहतोय धावाची शिकार पहिल्या चेंडूवरती. या मॅच पर्यंत रंग भरले जातील. यात कोणत्या समान ताकदीचे दोन संघ आणि त्यामुळं हल्ले प्रति हल्ले शेवटपर्यंत होत राहतील. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि हा खातं खोललं जात आहे. यावेळेला कमी गतीनं टाकला होता. उंची आहे आणि त्याचबरोबर लांबी देखील आहे. वाईडिश लॉंग ऑनला दे घुमा के सिक्सर, 6 धावा. जातोय फलकावरती आल्यात त्या 7. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी या मार्गस्थ असताना प्रशांत घरत. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन, जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाजाचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. क्रिकेट विश्वातील आणखीन एक वलयांकित नाव, परंतु दुसऱ्या बाजूला झटपट 2 विकेट. ताई पॅकर्स संघानं गमावलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून धावा एका बाजूला बनवणं खूप गरजेचं असेल. आदर्श चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चाळीस धावांची गरज अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बिलाल टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार का? जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा खेळ आहे क्रिकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय, स्लाइस केला त्या ठिकाणी या डीप मधून शतरक्षक कव्हर पॉइंटचा चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. घेतली जाईल ती सिंगल. फलक जाऊन पोहोचेल 8 वरती. षटक पहिले मार्गस्थ असताना ताई पॅकर्स पालघर. आदर्श हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना
लोअर फुल टॉस होता. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला. झेल टिपला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. आदर्शक काय गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पडझड पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ असताना ताई पॅकर्स डाव थोडासा कोलमडतोय, कोसळतोय, डगमगतोय. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून धावा बनणं गरजेचं आहे आणि ही मॅच देखील खर तर रंगतदार अवस्थेमध्ये शेवटपर्यंत पोहोचेल अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत. शेवटचे चेंडू शेष असतील. 25 चेंडू 39 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 25 बॉल 39 रिक्वायर. 25 चेंडू 39 धावा. रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना क्रिकेट प्रेमींच्या समोर. आदर्श गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीनं टाकला होता. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल का? नकार येतोय. अर्थात केवळ सिंगल येईल आणि या हे षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर फलकावरती लागतात त्या 9-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शेष असतील आता. 24 चेंडू 38 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पलीकडच्या बाजूला चेंडू जर लागून पुन्हा आतमध्ये आला तर तुम्हाला धावा पळून घ्यायच्या आहेत. याची देखील दक्षता सर्व संघांनी घ्यायची, खेळाडूंनी घ्यायची आहे. पुण्याच्या मातीत पेटल रण. टायटल सॉन्ग मानाचा करंडकाचा आपल्याला पाहायला मिळतंय. 24 चेंडू 38 मॅचचं लक्ष. मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या हातामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. समशेर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी तयार. समोरच्या दिशेला आहे सूरज. नॉन स्ट्राईकला बिलाल. मॅच रंगतदार. 24 चेंडू 38. यावेळेला ऑडकॉट, लाजवाब, अफलातून, अप्रतिम झेल. विकेटचं होतंय पतन. मनीष शिंदे चेंडूच्या खाली पोहोचला आणि हा महत्वपूर्ण चौथा बळी. 9 वरती चौथा धक्का. समशेर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यशस्वी झाला. तर समशेरची अगदी आपण पाहतोय गोलंदाजी धारदार. पहिला चेंडू आपण पाहिला, वेगवान बॅटची कडा घेतली. त्यानंतर मात्र टिपलेला झेल आणि पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल या चेंडूवरती घेतली जाईल. 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करते बिलाल शेख आणि दुसऱ्या बाजूला नुकताच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट विश्वातील आणखीन एक वलयांकित नाव पवन केने मैदानाच्या आतमध्ये
पोहोचताना आपण पाहतोय 22 चेंडू 37 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होतंय. समशेर बॉलिंग ट्रॅक वरती. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी डीप वरून शतरक्षक चेंडू वरती सिंगलला मला वाटतं दुहेरी त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 12 धावा फलकावरती येत आहेत. 21 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. काय सामने रंगले. 40 45 34 35 धावांच्या मॅचेस देखील शेवटच्या षटकापर्यंत गेल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत खरं तर लढती गेल्या आणि या मनमुराद आनंद प्रेक्षक या सामन्यांचा घेत असताना डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 21 चेंडू 35 धावा. बॅटची कडा पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शॉर्ट स्टॉपला चेंडूला अडवलं जात. फलक जर पाहिलं तर स्थिर 12 वरती. 20 चेंडू आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आवश्यक. संपूर्ण पुण्यनगरीतून दर्शक आलेले आहेत. मुंबईमधून देखील अनेक समर्थक संघाच्या समवेत उपस्थित आहेत. यावेळेला नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय आणि या तिसरे पंच पडताळणी करतील. चेंडूचा टप्पा नक्की कुठं पडलाय त्याची पडताळणी तिसरे पंच करतील. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. खास प्रेक्षकांसाठी जे पॅव्हिलियन आपण उभारलेले आहेत ती गच्च भरून गेलेले आहेत. अगदी आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला डाव्या बाजूला समालोचन कक्षाच्या प्रचंड मोठी गर्दी आज पहिल्याच दिवशी जाणवते. उजव्या बाजूला देखील प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. थोडासा वेळ मिळालाय तर एक गोष्ट मी आवर्जून सांगेल. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो चालू आहे आणि मला वाटतं काहीतरी 1000 सबस्क्रायबर 100K पूर्ण होण्यासाठी क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीला बाकी आहेत. मित्रांनो तुम्ही युट्यूब वरती जा, क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स टाईप करा आणि तो आमचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. खरं तर अतिशय सुरेख कामकाज संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते. आदरणीय दीपक मंडले सर असतील, अमितजी भुजबळ सर असतील. 100K साठी काहीतरी 1000 सबस्क्रायबरची अजूनही गरज आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल. आता खालीहून आवाज येतोय परंतु आवाज इथपर्यंत पोहोचत नाहीये. जे तिसरे पंच असतील त्यांना विनंती आहे की स्टेजच्या खालीहून तुम्ही थोडस बाजूला होऊन आमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवा. 13 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू 34 धावांची गरज. कारण की समोरची स्क्रीन देखील थोड्या वेळासाठी जी बंद झालेली आहे. 20 चेंडू 34 सामन्याचं समीकरण. समशेर यावेळेला अद्याप आपण पाहतोय फटकासूर एक राजू पाटे चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न. मोठा वेग होता या फटक्याला परंतु झेल पूर्ण होणं गरजेचं होतं. वेल ट्रॅक म्हणून संघ सहकारी या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करतायत. एकोणीस चेंडू 33 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलर तयार. समशेर यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाईल. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मित्रांनो मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. आता 18 चेंडू 33 धावा. मॅच बॅलन्स समान स्थितीमध्ये सामना आहे. म्हणजे कोण जिंकेल याची गॅरंटी अजूनही कुणी देऊ शकत नाहीये. एका बाजूला ताई पॅकर्स फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई क्षेत्ररक्षण करत असताना सामना रंगतदार अवस्थेमध्ये. विजय पताका नक्कीच कोण फडकवणार. प्रत्येक मॅच खूप महत्वाची. तुमचं सातत्य दिवसभराचं टिकून ठेवायचं असेल तर
नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय. 18 बॉल 33 मॅचचं समीकरण 14 वरती 4 गडी बाद आहेत. 18 चेंडू 33 धावा. आदर्श पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. पाहायचं या षटकात कामगिरी कशा प्रकारे करतोय आदर्श. हे महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी तयार. 18 चेंडू 33. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव. फलक जाऊन पोहोचेल 15 वरती. या बॉल्स आणि रन्स खर तर समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 17 चेंडू 32 धावा या मॅचचं समीकरण. 2 ते 3 फटके मॅच मध्ये आणखीन रोमहर्षकता तयार करू शकतात. आदर्श हे महत्वपूर्ण षटक टाकत असताना आपण पाहतोय. यावेळेला वाईट बॉल. वाईट +1. एक धाव वाचवणं एका बाजूला खूप महत्वपूर्ण असेल. 2 धावा येताना पाहायला मिळतात. वाईट +1 आणि धावफलक ताई पॅकर्स पालघर 37 वरती माफ करा 17 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अर्थात 17 बॉल अजून बाकी असतील आणि 30 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 17 चेंडू 30 धावा. सामन्याचं समीकरण अमोल दादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई. पाहायचं एक या धावफलकाला लगाम कशा प्रकारे घातला जातोय. विकेट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. 4 विकेट घेत रोमहर्षकता या सामन्यात तयार केली आहे अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई संघानक. झटपट 4 विकेट घेतल्या आणि या सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम हा संघ करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर संघाचं देखील मोठं नाव आहे. ओ बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पवन केनेक उभं करून ठेवलं या चेंडू वरती आदर्श यांनी आणि निर्धाव चेंडू पेश केला. शेवटचे 15 चेंडू 29 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. यावेळेला पुल केला आणि सगळ्यात दूरवरचा उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा पवन केनेच्या बॅट मधून. ही ताकद आहे पवन केनेची. फलक जाऊन पोहोचतोय 24 वरती. अर्थात सामन्याचं समीकरण आता शेवटचे 14 चेंडू आणि 23 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या सर्वात दूरवरचा षटकार पवन केनेच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा षटकार ताई पॅकर्स पालघर संघासाठी. स्लोअर वनचा उपयोग करायचा होता. जास्तच भरकटणारी गोलंदाजी ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. फलक 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थात शेवटचे 14 चेंडू 22 धावांची गरज. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. अगदी आपण पाहतोय शतरक्षका चेंडूवरती पोहोचताना सूरज गायकवाड चेंडू कलेक्शन करतोय. 26 वरती धाव फलक. शेवटचे 13 चेंडू 21 धावांची गरज. काय रंगतदार लढती झाल्या. पहिल्या हाफ मध्ये देखील प्रत्येक मॅच रंगली आहे आणि दुसऱ्या हाफ मधले देखील प्रत्येक मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारचे सामने क्रिकेट रसिकांना अपेक्षित असतात. 13 बॉल 21. कमी गतीनं टाकला होता. पुन्हा एकदा जागा शोधली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. यावेळेला मिड विकेटला प्रहार षटकार. 12 चेंडू 15 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये.
शेवटचे 12 चेंडू 15 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ताई पॅकर्स पालघर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 12 चेंडू 15 धावांची गरज. फक्त झटपट खेळा. यानंतर 2 मॅचेस अजून आपल्याला योग्य वेळेत पार पडायच्यात. टाइम लिमिट आहे, वेळेची बंधन आहे. वेळ वाचवा विनंती असेल. यावेळेला व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. 33 धावा फलकावरती. 12 चेंडू 14 धावा. बॉले रन समीकरण असणारी मॅच अशा वेळेला रंगत असताना अवांतर धावा जास्तीत जास्त रोखणं गरजेचं असेल. 12 बॉल 14. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक सिंगल तर कंप्लीट केली जाते आणि अतिरिक्त उसळी अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 35 धावा धाव फलकावरती. चांगली पंचगिरी, त्यामध्ये अतुल सर असतील, अक्षय निर्मल सर असतील आणि सन्माननीय वैभव कातोरे सर असतील. दर्जेदार पंचगिरी तिन्ही पंचांकडून होताना पाहायला मिळते. मानाच्या करंडक 2026 मध्ये 35 लॉस ऑफ 4 विकेट. 12 बॉल 12. ओ परफेक्ट यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू. बॅट उचलायला संधी देखील दिलेली नाहीये. अनप्लेएबल डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 12 धावांचं लक्ष्य. बिलाल शेख क्रिकेट विश्वातील एक वले अंकित नाव. अनेक मैदानं गाजवली आहेत आपल्या झुंजार फलंदाजीनं. आज संघासाठी लढावं लागेल. स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेला सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक फलक जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर. 36 वरती लेग बाईज. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. वेळेनुसार कार्यक्रमात बदल. यानंतरचा सामना हा 4 षटकांचा असेल याची दक्षता घ्यायची. संयोजकांच्या तशा सूचना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. यानंतरचा सामना हा 4 षटकांचा असेल. 10 चेंडू 11 धावांची गरज. ओ ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कधी फलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय, कधी गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅच समान स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 9 चेंडू 11 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पवन केने 6 चेंडू 8 वरती खेळतोय. बिलाल शेख 10 चेंडू 12 वरती खेळतोय. तर साहिल लक्षवेधी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 11 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला मिडॉनला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू वरती सिंगल घेतली जाईल. 1 धाव घेतली जाईल. 37 वरती धाव फलक. शेवटचे 8 चेंडू 10 धावा. आज जवळजवळ 98% सामने हे शेवटच्या षटकापर्यंत गेलेले आहेत आणि हा सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. यावेळेला लॉफ्ट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट, मोठा धमाका. षटकार 6 धावा. चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. साहिल वरती यावेळेला बिलाल शेख यांचं आक्रमण. षटकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तडाका कडाका भडाका. षटकार 6 धावा आणि हा विजयी षटकार असेल. अर्थात ताई पॅकर्स पालघर संघाने हा सामना जिंकला. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई आपण सहभाग घेतला, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं देखील
आम्ही आमच्या डीडी स्पोर्टच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि चला दोन्ही कॅप्टन आता ताबडतोब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि या टॉस साठी या ठिकाणी या विनोद चोरगे सर याच डीडी स्पोर्टचा आवाज मॅन ऑफ द मॅच हा ललित पुरस्कार. भाऊंच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच असेल धनंजय नाईक. विनोद सर त्या ठिकाणी जोडले जात आहेत. आमचे सन्माननीय मान्यवर जोडले जातील आणि लगेचच 4 ओव्हरची लढत असेल याची नोंद घ्यायची. ललित भाऊंच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर ज्यांनी केलं ते ललित भाऊ, त्याचबरोबर मांढर देवीचा आयकॉन विक्रम मांढरे सर यांच्याकडनं बॉल स्पॉन्सरशिप मिळाली त्याबद्दल धन्यवाद. ललित भाऊंच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने यशवंत भाऊ पाचसागे, दुसऱ्या बाजूने ताई पॅकर. या दोन संघादरम्यान टॉस. हेड्स इज द कॉल आणि टेल ताई पॅकरने टॉस जिंकला. निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जास्त वेळ घेणार नाही, लगेच मॅच चालू करणार. दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच अंपायर फक्त मॅच चालू धनंजय करून घ्या. नाईक. मॅन ऑफ द मॅच धनंजय नाईक पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. मॅच चालू करून घ्या. ताई पॅकर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. ललित भाऊंच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल, अंपायर तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. बॅट, आकर्षक अशी ट्रॉफी, टी शर्ट, मानाची साडी, बॅग हे सर्व काही देऊन आपण या सन्मानित करतोय. वेळ कमी राहिला आपल्याकडे. मॅच फक्त लवकर चालू करून घ्या. अंपायर्स ग्राउंडचा ताबा घ्या. प्लेयर गेलेले आहेत ग्राउंड मध्ये. देवान स्पोर्ट्स यांच्याकडनं आकर्षक असा शूज. 4 ओव्हरची मॅच आहे. सचिन सर बॅट्समन पाठवून घ्या. वेळ आपल्याला कमी नाही करायचा, ओव्हर कमी नाही करायच्या. 4 ओव्हरची मिनिमम ठेवायची मॅच. फक्त या मॅचला थोडी घाई करा. थोडं सहकार्य करा. आणि त्याचबरोबर मानाची ही पैठणी देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. धनंजय जबरदस्त खेळ धनंजयने करून दाखवला आणि आज मानाच्या कर्नाटक मध्ये प्रेक्षकांची मन जिंकण्यामध्ये तो सक्सेसफुल झाला आणि अप्रतिम खेळ. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सचिन सर बॅट्समन फक्त पाठवा. थांबलेत. अंपायर्स पण गेलेले आहेत. ताई पॅकर्स फक्त फिल्डिंग लावून घ्या. थोडी घाई करा. ट्वेल्थ मॅन पाठवा फक्त. बॅटिंग टीम 12th मॅन पाठवा. मी ललित भाऊंना विनंती करेल की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्या. कॅमेरामॅन दादा मागे. आम्ही तळजाला क्रिकेट खेळतो. तसं वातावरण झालं इथं भरपूर. रविवारी जशी गर्दी असते तशी खूप छान वातावरण तयार झालेलं आहे. धन्यवाद मानाचं करंडक. धन्यवाद ललित भाऊ. जाऊया मॅचला सुरू होते आणि जसे मॅच सुरू होईल समोलक्षण कक्षामधनं परत एकदा आपण नरेश ढिमे सरांना ऐकणार आहात. धन्यवाद.
सन्माननीय उद्योजक अमोलदादा पवार आपली टीम घेऊन आज इथे उपस्थित झाले आणि टीमनं चांगलं प्रदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं डीडी स्पोर्ट्सच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. तर मानाचा करंडक डीडी स्पोर्ट्सच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू होत्या. दुसऱ्या पूलचा एकूण 12 संघ एका दिवसामध्ये सगळ्या मॅचेस कव्हर करणं हे खरं तर अग्निदिव्य होतं. परंतु या अग्निदिव्यातून अगदी सलामतपणे आयोजक बाहेर पडतायत आणि या सगळ्या मॅचेस व्यवस्थितपणे पूर्ण करतायत. ही एका चांगल्या आयोजनाची ओळख आहे आणि म्हणूनच पुणे क्रिकेटचं वर्ल्ड कप म्हटलं जातं या क्रिकेटला, या स्पर्धेला. त्याला कारण आहे. ए लहान मुलं, ए काय करताय? काय रे, चला बाहेर व्हा तिथून. पहिला चेंडू, अत्यंत सुंदर गोलंदाज. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. पहिला पूल यशस्वी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पूलला देखील व्यवस्थित सुरुवात झालेली आहे. आजचा दुसऱ्या फेरीचा सामना अनिकेत रोडे आणि निलेश पिंजारे हे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाकडून उजव्याच्या बाहेरचा हा चेंडू आहे आणि अप्रतिम चेंडू आहे. निलेश पिंजारे आणि अनिकेत रोडे तर किरण गोलंदाज. आज वैशिष्ट्य राहिले. किरण बेरड मागचीच मॅच आपण पाहिली होती, एक मेडन ओव्हर आलं, विकेट पण आली. रबर बॉल क्रिकेटमध्ये खरं तर या गोष्टी खूप अवघड असतात. क्वचित प्रसंगी एखादं षटक असं मिळतं. इथे लेंथ बॉल होता, खोदून काढला, मिड विकेटला, सीमारेषा पार, धावा 4. मागची मॅच काय खेळला अनिकेत. तर ॲज अ बॉल ॲज अ बॅट अष्टपैलू खेळाडू अनिकेत रोडेनं आपली क्षमता, आपली प्रतिभा, आपली कलात्मकता या मैदानामध्ये दाखवलेली आहे. विशेषतः प्रेशर हँडल कसा करायचा असतो हे देखील त्यानं खूप चांगल्या प्रकारे दाखवलं. 2 बॉल 10 असताना त्यानं केलेली खेळी प्रेक्षक नाही विसरणार कधी. किरणचा चेंडू, हो, परफेक्ट शॉट, मात्र तिथे धावा मिळतील 4. चौकार. गोलंदाजांच्या प्रत्येक योजनांना आज केराची टोपली दाखवलेली आहे अनिकेत रोडेनं. किती मोठे मोठे प्लॅन त्यांनी आज पाण्यात घातलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती हुकूमत मिळवणारा हा खेळाडू आहे अनिकेत रोडे. फलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. किरण पहिले 2 बॉल डॉट होते. अनिकेतची बॅट फक्त धावा बोलते. पुन्हा 4. तिसऱ्यांदा चेंडू सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा फोडतोय, सीमारेषा भेदतोय. चौकार. अनिकेत रोडेचे यशवंत भाऊ पाचंगे फाउंडेशन पोहोचतायत 12 वर. चांगली सुरुवात आहे. 4 षटकांचा मात्र सामना आहे. यस, चांगला फटका आहे. 1 धाव या ठिकाणी येऊ शकते. एका धावेबरोबर पहिलं षटक याबरोबर नाही. आज वाईट चेंडू आहे. 2 धावा इथे मिळतील, 2 मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 14 वर. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. खरं तर यशवंत भाऊ पाचंगे यांचं कौतुक करा. आम्हाला अभिमान आहे की आमच्या तालुक्यातले व्यक्तिमत्व आहे. कुठली स्पर्धा असेल, जिल्ह्यात असेल, जिल्ह्याच्या बाहेरचे असेल, तर जिल्ह्याच्या बाहेरच्या संघांना सुद्धा ते पुरस्कृत करतात. फक्त तालुक्यातल्या नाही, जिल्ह्यातल्या नाही, तर जिल्ह्यातल्या बाहेरच्या खेळाडूंना देखील. प्रत्येक स्पर्धेमध्ये अशी कोणती स्पर्धा नाही की जिथे यशवंतराव पाचंगे यांनी संघ ठेवला नाही.
त्यांची टीम आज देखील या मैदानी, मला वाटतं उद्याही त्यांचा संघ या मैदानावर स्पर्धेमध्ये दाखल होईल. एका स्पर्धेमध्ये 2-2 टीमला स्पॉन्सरशिप करणारे व्यक्तिमत्व, मनापासून त्यांचं कौतुक आहे. तर 16 धावा, पहिलं षटक इथे पूर्ण झालेलं आहे. 16 धावा फलकावरती नोंदवलेल्या आहेत यशवंतभाऊ पाचंगे फाउंडेशननं. आता प्रश्न जास्त उशीर नकोय ताई, पॅकर्सला विनंती आहे, टायमर लागलेला आहे त्यामुळे तुम्हाला 16 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. त्यापैकी 12 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. 12 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण होत नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे ही गोष्ट जरा नजरेसमोर ठेवा. 4 षटकांची मॅच, एखादी पेनल्टी सुद्धा तुम्हाला सामन्यातून बाहेर घेऊन जाऊ शकते. पहिल्या षटकामध्ये धावा 16 आलेल्या आहेत. अनिकेत रोडे पुन्हा स्ट्राईक एंडला आहे. निलेश पिंजारी, अनिकेत रोडे. गोलंदाज धनंजय नाईक, अनिकेत रोडेचा झंझावात, सुपरसॉनिक शॉट, धावा 4. काय फलंदाज आहे हा, देखणी फलंदाजी मैदानामध्ये विलोभनीय. म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे लोभस्वान सौंदर्य लाभलेला हा फलंदाज आहे अनिकेत रोडे, आणि त्याची लोभस्वानी फलंदाजी बघणं हा एक अवर्णनीय आनंद आहे. चौकार, लेंथ बॉल होता, नाही संपर्क, एक धाव नाही मिळणार इथे, डॉट बॉल आहे. धनंजय नाईक देखील चांगलं पुनरागमन करतोय. एक फुलर लेनचा बिलकुल ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, खाली टाकलेला हा चेंडू, आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की चेंडूवरती धावा मात्र आलेल्या नाहीत आणि धावफलक तिथेच थांबणार आहे. तो मात्र 20 धावा. षटक क्रमांक 2 सुरू असताना ओ हो फसलेला फटका आहे. मिड विकेट, वेगानं पोहोचेल चेंडूच्या खाली. ओ हो सुटलेला कॅच. जीवदान अनिकेत रोडेला. प्रयत्न जरूर आहे पण प्रयत्नांना यश मिळणं इथे महत्वाचं होतं, ते काही मिळू शकलेलं नाहीये. अनिकेत रोडे सारखा फलंदाज जो खरं तर वाऱ्याचा वेग त्याने धारण केलेला आहे, सुसाट वेगानं तो निघालेला आहे, आणि त्याला रोखणं म्हणजे उधळलेल्या घोड्याला रोखणं इतपत अवघड आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला सोडून देणं मला वाटतं हे मॅच सोडण्यासारखं होऊ शकेल. अनिकेत रोडेला आता लवकर बाद करणं महत्वाचं असेल, कारण इथून पुढे तो अजून धोकादायक होऊ शकतो. बाउन्सर मोठा आहे, वाईडची घोषणा येऊ शकते इथे एका धावे बरोबर. पुढे जाऊया. 23 धावा धाव फलकावरती. मानाचा करंडकचा आजचा पहिला दिवस आहे. प्रेक्षकांनी नेहमीच या स्पर्धेला डोक्यावरती घेतलेला आहे. खेळाडूंनी देखील आज तुम्ही बघितलं असेल की पुण्यातले, मुंबईचे किंवा कोकणातले सुद्धा खूप चांगले खेळाडू, सुपरस्टार खेळाडू आज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. वेगवेगळ्या संघांमधून आलेले आहेत, कारण या स्पर्धेमध्ये खेळायचे प्रत्येकाला. कुठलाही पॅकर्स जर एखाद्या खेळाडूला कॉल करत असेल की मानाच्या करंडकला खेळायचं, तर कुणीच खेळाडू त्याला नाही म्हणणार नाही. इथे प्रत्येकाला खेळायचं असतं आणि त्यामुळंच ही स्पर्धा दिवसेंदिवस मोठी होते, पुण्यातल्या क्रिकेटला समृद्ध करते. बाहेरची कट जरूर आहे, मात्र एक धाव केवळ येऊ शकते निलेश पिंजारीला. आज मोठे फटके निलेशच्या बॅटमधून आले नाहीत, पण त्याची भूमिका त्याने व्यवस्थित वठवलेली आहे. त्यानं स्ट्राईक एंडवरती प्रत्येक वेळेस ठेवले अनिकेत रोडेला. त्याचा परिणाम आहे फलकावरती धावा 25 आहे. अनिकेत रोडेची बॅटिंग बघितली तर 4 चौकार आलेत. एकूण 21 धाव संख्येवरती नाबाद आहे. निलेश पिंजारीने 1 धाव केवळ काढलेली आहे. दुसरं षटक धनंजय. ओ व्हॉट अ बॉल. विलक्षण वेग होता, टप्पा योग्य होता, बाउन्स चांगला मिळाला चेंडूला आणि निर्धाव ठरेल. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. सलामीची जोडी यशवंतभाऊ पाचंगे फाउंडेशन नाबाद. 25 धावा. वर्ल्ड कप आमचंच स्वप्न. बॅट फिरली की चौकारांचा पाऊस. विजयासाठी मैदानात धडधडतो श्वास. मानाचा करंडक आमचंच लक्ष. पुणे वर्ल्ड कप आमचंच स्वप्न. बॅट फिरली की चौकारांचा पाऊस. विजयासाठी मैदानात धडधडतो श्वास. रबर बॉल क्रिकेट अत्यंत आक्रमक आणि अत्यंत वेगवान खेळ आहे हा. या खेळानं क्रिकेटचे एक नवीन तांत्रिक क्षमता खेळाडूंच्या डेव्हलप झालेल्या आहेत. टेनिस बॉल पेक्षाही रबर बॉल हा अधिक उपयुक्त ठरतो, आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की अनेक वेळा ज्यावेळेस बाउन्सी खेळपट्टीवरती खेळायचंय
त्यावेळेस सौरव गांगुली तुम्हाला कधीतरी रबर बॉल वरती सराव करताना दिसला असेल. तेंडुलकर कधीतरी विकेट वरती पाणी टाकून खेळताना बघायला मिळाला असेल. असे अनेक खेळाडू, रबर बॉलचा वापर अनेक वेळा खेळाडूंनी प्रॅक्टिस साठी केलेला आहे. यस, लेंथ बॉल होता. निलेश पिंजारे यष्टीरक्षक तिथे मागे आहे, त्यामुळे धाव्याची शक्यता इथे या बॉलवरती येणार नाही. गोलंदाज प्रज्योत अंबिरे, अजून एक स्टार, सुपरस्टार मैदानामध्ये आहे. या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची दिलेली आहे सातत्याने आपल्या खेळातून, आपल्या समर्पणातून. वाह वाह निलेश, मिडल ऑफ द बॅट, बॅटचा स्विंग काय खतरनाक होता आणि 6 धावा उमटणार नाही तर नवल षटकार. निलेश पिंजारीच्या बॅट मधून देखील एक षटकार आलेला आहे. खूप वेळ तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. एका बाजूने अनिकेत रोडेचा झंझावात सुरू होता आणि निलेश पिंजारीकडे देखील ती क्षमता आहे, पण कधी त्या क्षमतेला न्याय मिळणार याची वाट आम्ही बघत होतो, तर तो न्याय मिळालेला आहे. या खेळाडूची गुणवत्ता अफाट आहे, मोठी आहे. निलेश पिंजारी, त्याचं एक वेगळी स्टाईल, एक वेगळी प्रतिभा आहे आणि त्यामुळे त्याच्या फलंदाजीत देखील एक आनंद आहे. फुल टॉस बॉल, उंच टोले जंक, लांबी किती घेणार आहे क्षेत्ररक्षक तिथे. निलेश बाद, फुल टॉस वर. खरं तर बॅटचा स्विंग त्याचा हवेच्या दिशेने होता आणि त्यामुळेच एक मोठी विकेट, एक मोठं यश इथे ताई पॅकर्सला, तर मोठा धक्का यशवंत भाऊ पाचंगे फाउंडेशनला. धाव फलकावर 31. निर्णय सोपवलाय. वाट बघत होतो आपण. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. पाऊस असेल तर पाऊस सुद्धा या क्रिकेटला अडथळा ठरू शकत नाही. तुम्हाला पाऊस चालू असतानाही खेळायचंच असतं, त्यामुळं मॅच कुठेही थांबणार नाहीये, मॅच सुरूच राहणार आहे. हे वैशिष्ट्य आहे रबर बॉल क्रिकेटचं. मला आठवतं एकदा सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांचं एक स्टेटमेंट आलं, त्याची चर्चा करू. फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे, फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज चला पटकन. सचिन बर्गे, द ग्रेट सुपरस्टार. स्पीडअप करा मॅच, थोडीशी घाई करा. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे आणि एक गडी बाद 31 धावा. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे सचिन बर्गे. आपण चर्चा करत होतो की ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावरती येणार होता आणि भारतामध्ये पावसाळा सुरू होता, सगळे ग्राउंड्स बंद होते, प्रॅक्टिस बंद होती आणि ऑस्ट्रेलिया समोर येणारे भारतामध्ये, तर सराव कुठे करायचा हा प्रश्न सचिन तेंडुलकरला होता. आणि त्यावेळेस भारतामध्ये कुठे इंडोर स्टेडियम नव्हते आणि तेंडुलकर त्यामुळं असे त्यांनी उद्विग्न आपली प्रतिक्रिया दिली होती की भारतामध्ये इंडोर विकेट पाहिजे, जेणेकरून अशा विकेटवरती सराव करता येईल. आज पाऊस सुरू असेल तरी आम्ही सराव करू शकतो, नाही मॅच खेळू शकतो. कनेक्शन होत नाही. प्रज्योत अंबेरेचा हा चेंडू होता, प्रज्योतनं पहिलं यश काढून दिलेलं आहे. निलेश पिंजारी बाद होतोय. नंतर सचिन बर्गे, हे एक मोठं नाव आहे, मोठा स्टार आहे सचिन बर्गे. जवळपास 25-30 वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. वाईट बॉल, एक अतिरिक्त धावे, मोठा अनुभवी खेळाडू. अनेक वर्ष त्यानं खेड तालुकाच नाही तर प्रतीक पुणे संघाला देखील रिप्रेझेंट केलेला आहे. त्यानंतर तालुक्याच्या संघासाठी देखील तो अजूनपर्यंत चांगलं क्रिकेट खेळतो. असं म्हणतात की एज इज ओनली नंबर्स. सचिन बर्गेच्या बाबतीत ते बोलता येईल आपल्याला. वय हे फक्त त्याच्यासाठी नंबर्स आहेत, कारण त्याने राखलेला फिटनेस हा त्याच्या क्रिकेट विषयी असलेला प्रेमाचं प्रतीक आहे. कारण तुम्हाला जर क्रिकेट विषयी निष्ठा असेल, प्रेम असेल, तरच तुम्ही स्वतःला तिथे फिट बसवता. ते जर नसेल तर तुम्ही फिटनेस नाही ठेवू शकत. आणि सचिन बर्गे असा एक निष्ठावान क्रिकेट खेळाडू आहे.
उजव्याच्या बाहेर कट केला चेंडूला आणि तिथे अनइवन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न, असफल. धावा मिळणार आहे 4. चौकार अनिकेत रोडेच्या बॅट मधून, तर षटक याबरोबरच संपणार आहे आणि 37 धावा. 3 षटकांमध्ये यशवंतभाऊ पाचंगे फाउंडेशननं बनवल्या 37, तर शेवटचं षटक आता यानंतर टाकलं जात आहे. तर नो मीटिंग प्लीज, स्पीड अप करा मॅच. एक मॅच अजून आहे आपल्याला आणि विशेष म्हणजे या सामन्यातलं जिंकलेल्या संघाला ती मॅच खेळायची आणि जर तुम्ही इथे वेळ लावलास तर पुढच्या मॅच मध्ये तुम्ही कसं खेळणार याचा तुम्ही आत्ताच अंदाज करा. त्यामुळे स्पीड अप करा. पवनच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. A1 पवन या नावानं परिचित आहे. अनेक म्युझिक अल्बम मध्ये देखील पवनला आपण पाहिलं असेल. एक सुपरस्टार आहे खेळातला देखील आणि संगीताच्या दुनियेतला देखील, अल्बमच्या दुनियेतला देखील पवन केने. अनेक फॅन्स, मोठे फॅन बेस त्याच्याकडे आहे आणि त्यामुळेच मी बघितलं होतं की ज्यावेळेस तो आला तर तो समोरच्या बाजूच्या शेड मध्ये तिकडे थांबलेला होता. त्याला माहिती जर इकडे थांबलो तर ओ हो उंच मोठा फटका आणि जरूर 4 धावा सचिन बर्गे आपल्या संघाकडे घेऊन येईल. खणखणीत चौकार. मालक आहेत तिथे. चेंडू अडवताना परोळेकर सरांचं आम्ही स्वागत करतो आज या स्पर्धेमध्ये. काय पवन अनिकेत रोडेसाठी उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. ओढून खेचून मारण्याचा प्रयत्न होता, ओढून घेण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अलीकडं तुम्ही बेसिक्स क्रिकेटचे सांगूच शकत नाही क्रिकेटमध्ये, कारण फटकेच असे विलक्षण आलेले आहेत क्रिकेटमध्ये की तुमचा पाय कसा असावा, तुमचा कोपर कुठे असावा, तुमचं डोकं कुठं असावं, तुमचा चौडा कसा असावा, किंवा जी तुमची बॉडी लँग्वेज आहे कुठलाही फटका खेळण्यासाठी, तर ती योग्य का अयोग्य असा एक प्रश्न सध्या निर्माण झालेला. नो बॉल, नो बॉलची घोषणा पंचांकडून. फ्री हिट असेल पुढचा बॉल, त्यामुळे धावफलक आता पुढे पोहोचणार आहे. 43 धावा. धावबाची संधी आहे इथे. सचिन बर्गे स्ट्राईक एंड वरती पोहोचेल आणि अनिकेत रोडेला इथे समर्पण करावं लागेल. तर नवीन फलंदाज आदर्श पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. एक नवीन उभरता सितारा असे मी त्याचं वर्णन करेल, कारण अनेक वर्ष आम्ही आदर्शला आमच्या शेजारी ॲज अ 12th मॅन बघितलेलं आहे. आजही तो 11 मध्येच असला तरी सुद्धा 12वा खेळाडू म्हणून इथे आलाच होता. पण अनेक वर्ष 12th मॅन राहिल्यानंतर तो इन मध्ये येतोय आणि तोही आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावतोय. खरं तर हे पेशन्सचं प्रतीक आहे आणि खेळाडूंनी हे पेशन्स ठेवले पाहिजेत. एक धाव एव्हाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आदर्श नाही पोहोचू शकत आणि 2 धावा पूर्ण होतील. याबरोबरच एक डाव संपणार आहे. 43 वरून पुढे 45 स्कोर होईल यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनचा. विजयासाठी ताई पॅकर संघाला 46 धावांची गरज आहे. 46 विजयासाठी ताई पॅकरसाठी आवश्यक असतील तर मॅच मात्र रंगणार आहे. यानंतरचा सामना हा टिंगरे सरकार ग्रुप विरुद्ध या सामन्यातला विजेता असा होणार आहे. त्यामुळे या सामन्यातला विनर्स पर्यंत आपण वाट बघणार आहोत. जो विनर्स निश्चित झाल्यानंतर आपण टिंगरे सरकार ग्रुपच्या संघनायकांना मी आता सूचना देतो की आपण टॉस मॅच संपल्याबरोबर टॉस साठी दाखल व्हा, जेणेकरून वेळ जाणार नाही आणि पुढचा सामना देखील 4 षटकांचाच होणार आहे. पुण्याच्या मातीत पेटल रण, रबर बॉलचा विश्व इथं धन. एकच स्वप्न, एकच झेंडा, मानाचा करंडक, विजयाचा फेंडा.
वरुण राजाचं अखेर आगमन झालेलं आहे आणि हर्षोल्लासामध्ये आपण पुढचे सामने कव्हर करणार आहोत. हलकासा पाऊस पडतोय. पावसात खेळणं हा किती आनंददायी क्षण असतो, अनुभव असतो, हा फक्त खेळाडूच घेऊ शकणार आहे. परंतु आम्ही प्रेक्षक सुद्धा आज खेळाडूंचा खेळ बघत पावसात चिंब भिजणार आहोत. 46 धावांचा पाठलाग होणार आहे आणि 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी ताई पॅकर्स मैदानामध्ये दाखल होईल आणि या सामन्यामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आपण देखील धुंद होऊन अनुभवणार आहोत. हे क्षण समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होईल आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये दाखल होत आहेत मुंबईची मिठास, अत्यंत गोड आवाज. मी तर नेहमीच म्हणतो की साखर कारखाना घेऊन ते महाराष्ट्रभर फिरतात आणि आजही तो साखर कारखाना इथे आलेला आहे. अत्यंत गोड आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत चंद्रकांत शेटे सरांना. या आपलं स्वागत आहे. रबर बॉलचा जलवा भारी, प्रत्येक टीमची तयारी, गल्लीतून आले वाघ इथे, इतिहास लिहायला सज्ज होते. प्रत्येक चेंडू नवी कहाणी, प्रत्येक रन विजयाची निशाणी. घाम गाळून खेळतो खेळ, जिंकण्याचं आमचं अंतिम ध्येय. हजारोचा हत्यांचा एकच आवाज, मैदान दणाणे वाढे जोश. जय घोषात उंचावतो कप, आज इथे रंगतो क्रिकेटचा वर्ल्ड कप. मानाचा करंडक आमचंच लक्ष, पुणे वर्ल्ड कप आमचंच स्वप्न. चला, महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण निघालोय. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे, परंतु तो सामना खेळणार कोण ही मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत घरत आणि अशरफ खान यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सागर शिंदे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुरंदर एक्सप्रेस म्हणून सागर शिंदे यांची ओळख आहे आणि आजही कित्येक वर्ष सागर खेळतायत, दर्जेदार गोलंदाजी करतायत. पुरंदरचं नाव मात्र सातत्याने त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये केले असे खेळाडू सागर शिंदे. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत 360 प्रशांत घरत. सागर शिंदे तर बॅटिंगसाठी पालघर जिल्हा, वसई तालुका आणि गाव अर्नाळा. प्रशांत घरत इन ऍक्शन, तर समोर सागर शिंदे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंच मात्र तिकडे नो बॉल घोषित करतायत. पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. सागर यांना पण गोलंदाजीसाठी पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. रिव्ह्यू आपण गमावला आहे. सागर यांना बॉलिंगसाठी पाहतोय. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमसाठी सागर शिंदे, तर समोर ताई पॅकरसाठी प्रशांत घरत. ओ हो, गती परिवर्तन सागरचं हेच खासियत आहे आणि हळूवार पद्धतीने बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतायत. वाह सागर वाह, काय बॉल टाकलाय. मॅच 4 ओव्हरचीच आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर, पुन्हा व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे जाते. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे टिंगरे सरकार ग्रुप आणि चालू सामन्यातील विजेता. यामध्ये तो सामना होणार आहे, परंतु या मॅच मध्ये विजेता कोण होणार याची देखील उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. लक्ष एवढंही छोटं नाहीये. 46चा करायचा आहे पाठलाग. पुन्हा थोडासा लांब आपटलाय हा बॉल. यावेळेला पुन्हा उसळी आहे आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल. जास्त उसळी असल्या कारणाने व्हाईट बॉल दिला गेलेला आहे. पंचांची कामगिरी देखील चांगली राहिली. प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. रिमझिम का होईना थोडासा पाऊस या ठिकाणी बरसतोय
आणि या मॅचची या स्पर्धेची मजा ज्यावेळेला पाऊस येतो त्यावेळेला आणखी जास्त होते. पुल करण्याचा प्रयत्न केलाय प्रशांत घरत यांच्या बॅट मधील फटका जातोय सीमा रेषा पार. षटकार. ताई पॅकर टीमसाठी खूप चांगली कामगिरी करतायत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बेस्ट बॅटर, मालिकावीराचा पुरस्कार, यंगस्टार देवगडच्या स्पर्धेमध्ये किंवा ISPL सुद्धा मागच्या पर्वात काय गाजवलं होतं या खेळाडूने, तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. प्रशांत आपल्या गावासाठीचं ग्रामीण क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतात. समोर सागर शिंदे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. याचाच उल्लेख केला होता आम्ही. सागर शिंदे एक असे कल्पक गोलंदाज आहेत, मोठमोठ्या फलंदाजांना फसवतात. तेच झालं, विकेट आली आहे. विकेट आलेली आहे. प्रशांत घरत एक षटकार मारून माघारी परत आहे. सागर यांनी घेतलेली विकेट आणि बिलाल शेख मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. मागील मॅच मध्ये सुंदर बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा क्लास दाखवला. अशरफ यांची साथ देण्यासाठी बिलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, तर सागर यांनी घेतलेली विकेट. बॉल झालेत 3 आणि रन झाले आहेत 9. 46चा करायचा आहे पाठलाग. 2 बलाढ्य संघांमधील असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ठिकाण बिबिवाडी अप्परचं मैदान पुणे. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक खेळलाय, बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे आहेत फिल्डर. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि या दोन्ही खेळाडूंनी 2 रन कंप्लीट केले आहेत. तिसरीचाही कॉल दिला जातोय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील देखील रन तिकडे मिळते आणि त्याच्यामुळे 3 ने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या आता 12 वर गेली आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यशवंतभाऊ पाचंगे, सचिन बर्गे आणि कंपनी खूप चांगल्या पद्धतीने रणनीती बनवली आहे. आजच्या दिवसामध्ये अनिकेत रोडेची बॅटिंग बॉलिंग चर्चेचा विषय राहिला. म्हणजे मेरिटवर क्रिकेट अनिकेतने खेळलं. या खेळाडूची चर्चा खेडमध्येच नाही तर पुणे जिल्ह्यात का होते त्यांनीही दाखवलं. आणि आता अशरफ येत आहे स्ट्राईकवर. मान्सून ब्लास्ट, मान्सून सुपर सिरीज या स्पर्धा विशेषतः गाजवल्या. मागील हंगामात खूप जबरदस्त परफॉर्मन्स राहिला अशरफ यांचा. बिग हिट केलाय, परंतु पाहूयात किती धावांसाठी जाईल. खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला लांब पाठवलंय, परंतु पाहूयात पंचांचा निर्णय काय येतोय. 1 धाव कळवतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 13 वर. 46चा पाठलाग करायचा आहे अशरफ लाला. क्रिक लाईफ स्पोर्ट्स अगदी आता 1 लाखाच्या उंबरठ्यावर आहे. पुण्याचा चॅनल आहे, आपला चॅनल आहे, हक्काचा चॅनल आहे आणि आपल्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. क्रिकेट प्रेमी हो, अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर क्रिक लाईफला सबस्क्राईब करा. बिग हिट, आ रा 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 खतरनाक. 4. पहिल्या डावात सुद्धा पहिल्या ओव्हरला 16 रन आले होते आणि दुसऱ्या डावात सुद्धा पहिल्या ओव्हरला 17 रन आलेले आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅचला जिंकण्यासाठी एकंदरीत 46 ची आवश्यकता आहे. राकेश गाडगे आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत मॅन्युअल स्कोरिंग मध्ये आणि ऑनलाईन स्कोरिंग साठी. 17 अविनाश भाऊ दिवेकर जोडले गेलेले आहेत. अनिकेत रोडे आता बॉलिंगला आलेले आहेत. व्हेरिएशन खूप चांगलं करतात, कटरचा वापर करतात आणि त्यांना आपण बॉलिंग साठी पाहतोय. यावेळेला पुल केलाय आणि बिलाल, टायमिंगचा गेम आहे या खेळाडूचा, मारतायत सिक्सर.
20 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. बिलाल वाट पाहतात आणि मग वाट लावतात. पुन्हा एकदा बिगिट केलाय परंतु आता फटका फसलाय. अनिकेत रोडे. ओ हो संधी निर्माण केली होती अनिकेत यांनी परंतु कॅच नाही झाली आहे आणि त्याच्यामुळे धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. अनिकेत रोडेने ती संधी निर्माण केली होती. विकेट येणं गरजेचं आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच बनू शकते परंतु विकेट पाहिजे कारण मॅच 4च ओव्हरची आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला डॉट बॉल विकेटची आवश्यकता आहे. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर पुणे. हो अनिकेत रोडे याच करता या बॉलरच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. नॅचरल टर्न आहे त्यांच्याकडे सुद्धा तेच केलं. इकडे बॉल यष्टीरक्षकाकडे पाठवलाय. एक बॉल अगदी महत्वाचा आहे. 15 बॉल मध्ये अजूनही 22ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. अनिकेत रोडे यांच्याकडे क्षमता आहे. अकुटप्प्याचा बॉल होता त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे एकच रन मिळेल. धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 14 बॉल अजूनही बाकी आहेत आणि आवश्यकता आहे ती 21ची. 14 बॉल 21. काही चांगल्या बॉलची आवश्यकता आहे अनिकेत रोडे यांना. तर दुसऱ्या बाजूला अशरफ खान लाला बॅटिंगसाठी. हो मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न. अनिकेत रोडे कमबॅक करतायत. चांगला बॉल टाकलाय. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे म्हणजे ही मॅच ऑन आहे आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 21. संधी दोन्ही टीमला आहे. दोन्ही बाजूने सामना गेला तर मजा येते मॅचची. आणि पाहूया यशवंतभाऊ पाचंगे एका बाजूला आहेत. अमरदादा परुळेकर एका बाजूला आहेत. जास्त उसळी पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. दादा आणि भाऊंची ही मॅच. प्रभादेवी विरुद्ध ढोक सांगवी अशी ही मॅच पाहायला मिळते. 26 धावा धाव फलकावर आहेत. मॅच जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 20. 13 बॉल 20. आजच्या दिवसात बाजी कोण मारणार कारण टीम सगळ्यात चांगल्या आहे. टिंगरे सरकार ग्रुप हा सुद्धा चांगला संघ बनलाय. बिग हिट आता टोलावलाय आणि लांब 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 लचक पाठवलाय सुद्धा. अशरफ लाला मारतात सिक्सर. चांगला स्ट्रोक खेळला अशरफ लाला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमन म्हणून देखील कामगिरी करतात. ऋतिक रोशनसाठी देखील किंवा क्रिश सारख्या सिनेमामध्ये देखील ऋतिकसाठी डबिंगचं काम त्यांनी केलंय. सिनेसृष्टीमध्ये स्टंटमॅन म्हणून खूप नाव कमावलंय अशरफ यांनी. आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चांगले फिल्डर तेवढे चांगले बॅटर म्हणून त्यांची लोकप्रियता आहे अशरफ लाला. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर चला धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 32. 32. 14 पाहिजे. सूरज हाई बॉल थोडासा लांब पाहिला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 13 पाहिजेत. टिंगरे सरकार ग्रुप विनंती असणार आहे कॅप्टन टॉस साठी आपल्याला पाठवायचे. बरं आता टिंगरे आणि कंपनी एक चांगला आणि दर्जेदार संघ त्यांनीही बांधलेला आहे. फटका फसलाय परंतु पाठीमागे जातोय. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जिकडे रन एकच मिळणार आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. 11 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता आहे. मागच्या बाजूला ती लहान मुलं आहेत तिथून ये जा करू नका लागेल तुम्हाला. पत्र लावलाय तिथून रस्ता बंद केलाय. आम्ही पिंटूभाऊ मांगडे यांचं मनापासून आभारी आहोत. याही वर्षी या स्पर्धेचा घटक एक दिवस का होईना आपण बनण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि याही वर्षी एक चांगलं आयोजन चांगला माहोल जिकडे पाहायला मिळतो अशी स्पर्धा. व्हाईट बॉल पुन्हा आहे. 11 बॉल 11ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मानाचा करंडक पहिला दिवस आता अंतिम टप्प्यात आलाय कारण यानंतर एकच सामना होणार आहे. बिग हिट खोलवा टप्प्याचा बॉल केला आणि मग बिलालने फेकून दिलाय लांब 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 षटकार.
चांगला स्ट्रोक खेळलाय. खराब बॉलची वाट पाहतात बिलाल आणि तेच पाहायला मिळालंय आजच्या दिवसात. फुलटॉस पुन्हा एकदा होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. फिल्डर थोडेसे दूर होते, येत आहे तिकडे बॉल पकडण्याचा प्रयत्न करतायत. 1 रन मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल 42 वर. म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे फक्त 4 रन. 9 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे. टिंगरे सरकार ग्रुप कॅप्टन टॉस साठी या. चांगला बॉल ज्यावर मोठा फटका नाही आलाय, डॉट बॉल आलाय. मॅच जवळपास आवाक्यात आलेली आहे टाई पॅकर टीमच्या, फक्त संपलेली नाहीये. सकाळच्या सत्रात NB पुणेने बाजी मारली आहे. रोहन भाऊ करंजकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी उपस्थित टॉस केला जाईल. त्याचबरोबर रोहित भाऊ लायगुडे पुणे प्रीमियर लीग हा पिचचे आयोजक, त्यांनाही विनंती असेल. आणि इकडे आखूड टप्प्याच्या बॉलला सीमारेषा दाखवली अशरफ यांनी. लाला ऑन फायर, येतोय सिक्सर आणि ही मॅच फिनिश होते. ताई पॅकर प्रभादेवी पालघर संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन अमरदादा परुळेकर आणि कंपनी. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वालिफायर मॅच टिंगरे सरकार ग्रुप भरतदादा टिंगरे आणि कंपनी आणि त्यांच्या विरोधात अमरदादा परुळेकर आणि कंपनी ताई पॅकर यांच्यातील हा सामना होणार आहे. आणि पुण्याच्या मातीत पेटला बिलाल शेख मॅन ऑफ द मॅच. बिलाल शेख मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत. आपण करतोय टॉस आणि मॅचही सुरू करतोय. चला टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी यायचं आहे. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. टिंगरे सरकार ग्रुप आणि त्याचबरोबर ताई पॅकर. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण मॅच सुरू करायची आहे, त्यामुळे लगेच टॉस करूया. रोहनदादा करंजकर या स्पर्धेसाठी ट्रॉफी स्पॉन्सर आणि त्याचबरोबर पुणे प्रीमियर लीगचे आयोजक रोहित लायगुडे या दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस या ठिकाणी केला जातोय. ह्याच्यावर टाका, खाली नका टाकू, मध्ये जायला नाही. दादा वरती करा, इथे काढा, नाही इथे नका. टॉस या ठिकाणी होतोय. हेड इज द कॉल आणि हेड. टॉस जिंकलाय ताई पॅकर. निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद रोहित दादा. मी रोहन दादा